नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपलं आजच्या या नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत टॅक्सेसशी रिलेटेड, म्हणजे तुम्ही टॅक्स कसा काय सेव्ह करू शकता, कुठली आपल्याकडे एक बेटर इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी आणि इन्व्हेस्टमेंट्स आहेत की ज्या थ्रू तुम्ही टॅक्स म्हणजे मॅक्झिमम जे काय असेल तर ते वाचू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या सर्व गोष्टीबद्दल डिस्कस करणार आहोत. एकदम बेसिक आयडिया, डिटेलमध्ये तर मी नाही जात आहे, कारण ज्या काही जितक्या पण स्कीम आहेत तिथं, तर त्या खूप म्हणजे आता जर तुम्हाला सेपरेटली एक ॲडव्हान्स लेवलमध्ये जर मी एक्सप्लेन करायला गेलो तर खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल. पण त्यामुळे मी फक्त तुम्हाला एक बेसिक इन्फॉर्मेशन देतो की जेणेकरून तुम्ही त्यामध्ये अजून एक डिटेलमध्ये जाचाल तर तसं तुम्हाला ते बेटर राहील. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट अशी आहे की हे जे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स जे तुम्हाला मी इथं सांगत आहे तर ते कम्प्लिटली इन्फॉर्मेशन आणि एज्युकेशन पर्पजसाठी आहेत. माझ्याकडे कोणतीही फायनान्शियल डिग्री नाही आहे आणि मी फायनान्शियल ॲडवायझरसुद्धा नाही आहे की ज्या थ्रू मी इथं सल्ला देतो आहे लोकांना की बाबा हां ही अशी स्कीम आहे आणि यामध्ये तुम्ही असं इन्व्हेस्ट करू शकता. तर असं काही नाही आहे मित्रांनो. माझ्याकडे जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ते फक्त मी सिग्रेगेट करायचं काम करतो, फक्त इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायचं काम करतो. याच्या पलीकडे माझा या पाठीमागे काहीच येतो नाही आहे. ठीक आहे. तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर पहिला आहे PPF म्हणजेच पब्लिक प्रोव्हिडंट फंड. तर यामध्ये आहे काय की यामध्ये ड्युरेशन आहे 15 वर्षांचा. यामध्ये तुम्ही पार्शल विड्रॉ करू शकता 7 वर्षांनंतर. यामध्ये जे गव्हर्नमेंट म्हणजे ही एक कम्प्लिटली गव्हर्नमेंट बॅक्ड स्कीम आहे आणि तुम्हाला यावर जे इंटरेस्ट वगैरे अर्न होणार आहे, म्हणजे जी तुमची प्रिन्सिपल अमाऊंट असेल आणि प्लस जे तुमचे इंटरेस्ट असेल तर याच्यावर तुम्हाला कम्प्लिटली म्हणजे एक टॅक्स फ्री तुम्हाला इथं जे काही रिटर्न मिळणार असेल तर ते कम्प्लिटली टॅक्स फ्री राहतील. तसेच यामध्ये जे काही यावर जो काही इंटरेस्ट आहे तर तो ॲज ऑफ नो म्हणजे आता ही फायनान्शियल इयर चालू आहे ते आहे 2022-23 किंवा 23-24 तुम्ही पकडू शकता, कारण मार्च महिन्यामध्ये हा मी व्हिडिओ बनवतो आहे. तर यामध्ये तुम्हाला ॲज ऑफ नो 7.1% पर ॲन्युअलचा इथं इंटरेस्ट रेट इथं गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेला आहे आणि हे व्हॅरी होत जातं आहे दरवर्षी. म्हणजे गव्हर्नमेंट काय करते की त्यांना त्यांच्या बजेटनुसार जे त्यांना सुटेबल म्हणजे त्यांचे जे काही कॅल्क्युलेशन असेल तर त्याप्रमाणे ते PPFला इंटरेस्ट रेट डिक्लेअर करतात. ठीक आहे. तर ते हे व्हॅरी होऊन जाते. तर यामध्ये तुम्हाला आधी सांगितलं की याचा जो लिमिट आहे तर ते मॅक्झिमम 15 वर्षासाठी आहे आणि तुम्ही पार्शल विड्रॉसुद्धा करू शकता ते 7 वर्षानंतर. तसेच यामध्ये तुम्हाला मिनिमम किती इन्व्हेस्टमेंट करायचं आहे की इन्व्हेस्टमेंट तुम्ही 500 रुपयापासून स्टार्ट करू शकता आणि मॅक्झिमम तुम्हाला 1.5 लाख पर इयर. ठीक आहे. आता 500 रुपये म्हणजेच काय, दर महिन्याला तुम्ही 500 रुपये किंवा 1000 रुपये तुम्ही XYZ जी काही अमाऊंट तुम्ही इथं डिक्लेअर केलेलं असेल तर तुम्हाला ते दर महिन्याला इथं ॲड करायचं आहे. आणि प्लस पॉईंट किंवा बोनस पॉईंट असं मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो की दर महिन्याचं म्हणजे 5 तारखेच्या आतच तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट करा. म्हणजे जसं आपण RD वगैरे क्रिएट केलेला असतो. ठीक आहे. तर RDमध्ये कसं आपण एक तारीख ठरवतो की त्यामध्ये 1 किंवा 2 तारीख की ते ॲटोमॅटिकली डिडक्ट होत जातात. ठीक आहे. तसं तुम्ही ज्या कुठल्याही बँके थ्रू PPF अकाउंट ओपन केलं असेल तर त्यामध्ये एक स्टँडिंग इन्स्ट्रक्शन सेट करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1, 2 तारीख, 3 तारीख किंवा 4 तारीख किंवा 5 तारीख. ठीक आहे. तर जसं तुम्ही स्टँडिंग इन्स्ट्रक्शन सेट केलं असेल तर त्यानुसार ते अमाऊंट तिथून डिडक्ट होत जाईल. ठीक आहे. तर यामध्ये बोनस पॉईंट मी असा देऊ इच्छितो की 5 तारखेच्या आधीच तुम्ही हे करा, त्याचे एक स्टँडिंग इन्स्ट्रक्शन सेट करा जेणेकरून तुम्हाला त्या महिन्याचा एक कंप्लीट व्याज भेटून जाईल. असं म्हणजे ज्यावेळी मी अप्लाय करत होतो तर त्यावेळी तिथे लाईन होती. माझं जे PPF अकाउंट आहे तर ते ICICI बँके थ्रू आहे. तुम्ही कुठल्याही बँके थ्रू ते ओपन करू शकता. ठीक आहे. आता जी काही अमाऊंट आपल्याला ठरवायची ते तुमच्यावर डिपेंड आहे. आता माझीसुद्धा एक XYZ अमाऊंट आहे तर ते मी दरवर्षी दर महिन्याला तिथं इन्व्हेस्ट करतो जातो आहे आणि मॅक्झिमम त्याची लिमिट आहे 1.5 लाख रुपये. ठीक आहे. म्हणजे पर फायनान्शियल इयर. तर जितकी काही अमाऊंट त्या वर्षाला म्हणा किंवा तुमच्याकडे जितकी PPFचा जो काही XYZ अमाऊंट आलेला असतो तर तेवढं तुम्हाला टॅक्स तिथं बेनिफिट भेटून जात आहे. आणि हे टॅक्स बेनिफिट तुम्हाला कधी भेटून जाईल, ज्यावेळी तुमचा जो काही एम्प्लॉयर असतो किंवा जो काही तुमची पेरोल कंपनी असते तर ती तुम्हाला IPSF म्हणजे जे काही इन्व्हेस्टमेंट प्रूफ्स असेल तर ते सबमिट करायला विचारेल. तर त्यावेळी तुम्हाला याचं जे PPFचं स्टेटमेंट आहे तर ते तुम्हाला तिथं प्रोव्हाइड करायला लागते आणि तिथून तुम्हाला ते टॅक्स बेनिफिट म्हणजे जे काही टॅक्स एक्झम्पशन आहे तर ते तुम्हाला भेटून जातं. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे, तो आहे एम्प्लॉई
प्रोव्हिडंट फंड म्हणजेच EPF. आता जर तुम्ही सॅलरीड एम्प्लॉई असाल आणि तुमच्या अकाउंटमधून PFसाठी एक XYZ अमाऊंट कट होते, तर हा आहे एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड. याचा जो इंटरेस्ट रेट आहे तो ॲज ऑफ नो जो गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेला आहे तो आहे 8.1%चा, ठीक आहे, किंवा 8.10%सुद्धा तुम्ही म्हणू शकता याला. आणि हा जो याचे जे प्रिन्सिपल अमाऊंट असेल किंवा जे काही रेट ऑफ इंटरेस्ट विथ इंटरेस्ट तुम्हाला कधी मिळू शकते, आता सर्वांनाच माहीत आहे की रिटायरमेंट नंतर, ठीक आहे. रिटायरमेंट नंतर एक XYZ अमाऊंट तुम्हाला दर महिन्याला पेन्शनच्या स्वरूपात तुम्हाला ते भेटून जाते. यामध्ये तुम्हाला पार्शल विड्रॉलसुद्धा करायला येतं, पण ते डिपेंड अपॉन दी काय म्हणतात त्याला नियमावलीवरून तुम्हाला करायला येते. आणि यामध्ये तुम्हाला पार्शल विड्रॉल म्हणजे आता समजा तुम्हाला मेडिकल इमर्जन्सी असेल किंवा लग्न सराई वगैरे असेल, ठीक आहे, तर अशा गोष्टीसाठी तुम्ही ते विड्रॉलसुद्धा करू शकता. तर बेसिकली हा सुद्धा एक म्हणजे बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही टॅक्स बेनिफिट या थ्रूसुद्धा मिळू शकता. जर तुम्ही सॅलरीड एम्प्लॉईज असेल तर हा एकदम बेस्ट पर्याय आहे, कारण हा ऑटोमॅटिकली डिटेक्ट होऊन जातो तुमच्या सॅलरीमधून जेव्हा तुम्हाला सॅलरी भेटते. तर यामध्ये तुम्हाला एक वेगळं काही करायची गरज नाही आहे. त्यानंतर पुढची इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी आहे, तर ती आहे NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन स्कीम. यामध्ये होतं काय, ही आता सिमिलर टू PPF तर म्हणता येणार नाही, कारण ही जी अमाऊंट आहे म्हणजे जे काही प्रिन्सिपल जे काही तुम्ही इन्व्हेस्ट केलं असेल यामध्ये, तर जे काही प्रिन्सिपल अमाऊंट असणार आहे आणि याचा रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे जे काही तुम्ही इंटरेस्ट रेट अर्न करणार असेल, इंटरेस्ट वगैरे अर्न करणार असेल, तर हे तुम्हाला पोस्ट रिटायरमेंटच भेटून जाते. पण याच्यामध्ये रिस्क थोडीशी जास्त आहे. म्हणजेच काय, तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट केली असेल तर ती स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट होते एक स्पेसिफिक पर्सेंटेज. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे 100%, ठीक आहे, तर त्यातली एक 60% जी काही अमाऊंट आहे, आता यामध्ये थोडं मी चुकूसुद्धा शकतो कारण ही जी पर्सेंटेज आहे तर ते व्हॅरी होत जाते पर इयर डिपेंडिंग ऑन दी गव्हर्नमेंट. कारण गव्हर्नमेंट डिक्लेअर करते की किती अमाऊंट ऑफ पर्सेंटेज इन्व्हेस्ट केलं जाईल स्टॉक मार्केटमध्ये, ठीक आहे. तर हे थोडंसं रिस्क आहे, पण यामध्ये तुम्हाला तुमचा व्ह्यू लाँग टर्म असल्या कारणाने तुमच्या इन्व्हेस्टमेंटला काहीच धक्का लागणार नाही. जे काही तुम्हाला जे काही याचे इंटरेस्ट रेट असतील, आता ॲज ऑफ नाऊ याचे जे इंटरेस्ट रेट आहेत तर ते 9 ते 12% व्हॅरी आहेत. म्हणजे 9 ते 12% दरम्यान तुम्हाला कोणतं इंटरेस्ट रेट इथं भेटून जाते. आणि याचा व्ह्यू लाँग टर्म आहे. म्हणजेच काय, आता समजा जर तुमची एज आहे 25 ते 30च्या दरम्यान, ठीक आहे, एक एक्झाम्पल पकडून चालतो तुम्ही, आणि पोस्ट रिटायरमेंट आता म्हणजे तुम्हाला 60+च 60 नंतरच तुम्हाला याचं बेनिफिट मिळणार आहे. म्हणजे पेन्शनच्या स्वरूपात तुम्हाला तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट रक्कम असेल तर ती तुम्हाला इथं भेटणार आहे. तर मार्केटच्या कंडिशननुसार ही एक लाँग टर्म व्ह्यूज आहे, ठीक आहे. तर त्यामध्ये ॲज कम्पेअर टू PPF थोडासा रिस्क आहे, पण एवढा पण नाही आहे. तर ही सुद्धा एक बेटर ऑपॉर्च्युनिटी ठरू शकते. यामध्ये एक लाँग टर्म व्ह्यू असल्याने यामध्ये काहीच म्हणजे असं एकदम प्रॉब्लेम नाही. आणि ही एक कम्प्लिटली गव्हर्नमेंट बॅक्ड स्कीम आहे. यामध्ये शुअरिटी म्हणजे आता बँकांकडून तुम्हाला जे काही डिटेल्स असतील तर ते तुम्हाला काळजीपूर्वक वाचून घ्यावे लागतील. आणि हे जे इंटरेस्ट रेट वगैरे असतील तर ते व्हॅरी होत जातात बँक टू बँक. म्हणजे एक बँक मे बी 9.15% म्हणा, 9.10% म्हणा, 9.5% म्हणा, असं वेगवेगळे इंटरेस्ट रेट ॲज पर देअर कन्व्हिनियंट ते तुम्हाला इंटरेस्ट रेट देऊ शकतात, ठीक आहे. तर ही सुद्धा एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी म्हणजे एक इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी जी काही टॅक्स वाचवण्यासाठी ही धरली जाऊ शकते. आता यामध्ये NPS मध्ये काय आहे की एक तुम्ही म्हणू शकता की एक लाँग टर्म व्ह्यूसाठी, जसं मी आधी बोललो एक लाँग टर्म व्ह्यूसाठी आहे, तर एक लाँग टर्म व्ह्यूसाठी तुम्ही पकडू शकता. यामध्ये मॅक्झिमम अमाऊंट न टाकता मिनिमम तुम्ही 500 रुपयेपासून जरी सुरुवात केलं तरी ठीक आहे, काही अडचण नाही. आता ते डिपेंड राहील ते इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल, म्हणजे आता तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती टाकणार, ठीक आहे. तर ही एक सुद्धा खूप चांगली इन्व्हेस्टमेंट ठरू शकते टू सेव्ह टॅक्सेस, ठीक आहे. आता वळू पुढच्या ऑपॉर्च्युनिटीकडे. तर पुढची स्कीम आहे तर ती आहे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम. तर ही जी स्कीम आहे ही कम्प्लिटली डिपेंड आहे स्टॉक मार्केटवर. कारण तुम्ही जे काही यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असेल तर ते रिलेटेड असेल स्टॉक मार्केटमध्ये. कारण तुमचा जो काही पैसा असेल तो डिरेक्टली स्टॉक मार्केटमध्ये फेकला जाईल. यामध्ये रिस्क हाच आहे की स्टॉक मार्केटची जी काही कंडिशन असेल, म्हणजे समजा एक बेअर मार्केट असेल तर तुम्हाला एकदम लो रिटर्न्स मिळतील, आणि जर बुल मार्केट असेल आणि जर त्यावेळी तुम्ही ते विड्रॉ करत असतील म्युच्युअल फंडमधून तर त्यामधून
तुम्हाला खूप चांगले रिटर्न मिळून जाईल, ठीक आहे. तर एक हाय रिस्क कॅटेगरीमध्ये ही स्कीम येते. आणि आता यामध्ये तुम्हाला मिनिमम असं काही नाही. मिनिमम आता तुम्ही कुठलं म्युच्युअल फंड सिलेक्ट करशीला, ELSS फंड तुम्ही सिलेक्ट करशीला, तर याच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला मिनिमम तिथे किती इन्व्हेस्ट करायचे आहे. आता माझीसुद्धा यामध्ये थोडे ना थोडंफार काही नाही काहीतरी इन्व्हेस्टमेंट आहे. तर यामध्ये मी XYZ अमाऊंट दर महिन्याला इन्व्हेस्ट करत जातो. आणि यामध्ये मला म्हणजे रिटर्न तर ह्याच्यातून काहीच मिळालं नाहीत. आणि याचा जो लॉक इन पिरियड असतो तर तो 3 वर्षाचा असतो. म्हणजेच काय की 3 वर्षाच्या आधी मला ते विड्रॉल नाही करता येत, ठीक आहे. 3 वर्षानंतर तुम्ही ते कधी विड्रॉल करू शकता, ऑर यू कॅन कंटिन्यू दॅट स्कीम. तर याच्यामध्ये असं प्रॉब्लेम असल्यासारखं ॲज ऑफ नाऊ काहीच नाही आहे याच्यामध्ये. फ्रॉम माय साईड मी हे एक लाँग टर्म पर्स्पेक्टिव्ह, म्हणजेच एक फॉर एक्झाम्पल एक 5 वर्ष किंवा 10 वर्षासाठी मी हे जे म्युच्युअल फंड आहे तर ते कंटिन्यू करत आहे. तर 3 वर्षानंतरसुद्धा मी याला विड्रॉ करण्याचं काहीच प्लॅन करत नाही. हां, पण एक टॅक्स सेविंगच्या याच्यातून म्हणू शकता एक चांगले हे बेनिफिटसुद्धा देऊ शकते. तर तुम्ही या ऑप्शनचासुद्धा विचार करू शकता. आणि ऑलरेडी मी सांगितले की याचं इंटरेस्ट रेट असं काहीच फिक्स नसते. तुम्हाला जे काही स्टॉक मार्केटचं जे काही रिटर्न आहे, म्हणजे आता जर ते एकदम ग्रीनमध्ये असेल, म्हणजे एक खूपच चांगलं मार्केट चालू असेल तर त्यानुसार तुम्ही ती काढू शकता. अदरवाईज जर रेड मार्केटमध्ये जर तुम्ही काढत असतील तर तसं तुम्हाला निगेटिव्ह रिटर्न वगैरे मिळू शकतात. आता डिपेंडिंग ऑन द स्टॉक मार्केट कंडिशन्स, ठीक आहे. तर हा सुद्धा एक चांगला इन्व्हेस्टमेंट ऑप्शन इथं असू शकतो. याच्यासुद्धा तुम्ही इथं विचार करू शकता, ठीक आहे. नंतर पुढची स्कीम आहे तर ती आहे FD, बँक FD जाण्याचं कम्प्लिटली 36चा आकडा आहे, ठीक आहे. तर बँक FDवर आपला तर एवढा विश्वास नाही. आता आपण बोलूया टॅक्स, म्हणजे आपण यातून कसा वाचू शकतो. तर बँक फिक्स्ड डिपॉझिट जे आहे तर ते मिनिमम तुम्ही 5 वर्षासाठी इथं ठेवू शकता. यामध्ये तुम्हाला जे काही तुमचं प्रिन्सिपल अमाऊंट आहे फक्त त्याच्यावरच टॅक्स बेनिफिट मिळते. ज्यावर तुम्ही इंटरेस्ट अर्न करणार असेल तर त्याच्यावर तुम्हाला टॅक्सेबल इन्कम लागेल, ठीक आहे. मी अजून एकदा सांगतो, जे काही तुमची प्रिन्सिपल अमाऊंट असते, फॉर एक्झाम्पल तर समजा तुम्ही 1 लाखाची FD केला असेल, ठीक आहे, फॉर इयर 5 इयर्स, ठीक आहे. 5 वर्षासाठी याचा लॉक इन पिरियड असतो. आणि तर त्या 1 लाखावरच तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळते. याच्यावरचा जो तुम्हाला इंटरेस्ट मिळणार आहे XYZ जे काही इंटरेस्ट रेट असेल किंवा इंटरेस्ट रिटर्न असेल तर त्यावरच तुम्हाला तिथे टॅक्स लागणार आहे. तुमचे जे ॲक्च्युअल प्रिन्सिपल अमाऊंट असते तर त्याच्यावर इथे टॅक्स लागणार नाही. तर याचंसुद्धा स्टेटमेंट देऊन तुम्ही टॅक्स बेनिफिट इथे मिळवू शकता, ठीक आहे. तर ते फक्त एक फिक्स डिपॉझिट. आता फिक्स डिपॉझिटबद्दल तर सर्वांना खूपच माहिती आहे आणि मॅक्झिमम म्हणजे मेजॉरिटी ऑफ इंडियन्सची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे तर ती FDमध्येच आहे. तर याच्यावर मी जास्तसुद्धा बोलू शकत तर नाही, ठीक आहे. तर एवढं समजून जावा की तुमची जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे तर ती 5 वर्षासाठी जर तुम्ही तिथे ठेवलं तर त्या प्रिन्सिपल अमाऊंटवर काहीच टॅक्स लागणार नाही. पण जे काही रेट ऑफ इंटरेस्ट आहे, म्हणजे इंटरेस्ट जी काही अमाऊंट असेल तर त्याच्यावर तुम्हाला इथे टॅक्स लागेल. तर याचंसुद्धा स्टेटमेंट देऊन तुम्ही टॅक्स बेनिफिट मिळवू शकता, ठीक आहे. तर ही झाली FD, बँक FD. त्यानंतर आपण पुढे वळू पुढच्या इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीकडे. त्यानंतर नेक्स्ट अपॉर्च्युनिटी आहे तर ती आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. ही जी योजना आहे ही सुद्धा गव्हर्नमेंट बॅक्ड स्कीम आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटची कंप्लीट एक बॅकिंग मिळेल. यामध्ये जे काही रिटर्न्स असतील तर ते सुद्धा एकदम सेफ असतील ॲज पर दी प्रिव्हियस. म्हणजे आता जसं मी तुम्हाला प्रिव्हियसला सांगितले की स्टॉक मार्केट रिलेटेड काही तुम्हाला लिंक्स सांगितल्या, जसे की NPS असेल किंवा ELSS फंड असेल. तर यामध्ये ही जी NSC म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ही जी स्कीम आहे तर ही स्टॉक मार्केटशी रिलेटेड नाही आहे. ही सिमिलर टू म्हणजे FD म्हटलं तरी चालेल, पण यामध्ये थोडेसे डिफरन्स आहेत. तर ही जी स्कीम आहे तर ही तुम्ही पोस्ट ऑफिसमधून पण करू शकता. यामध्ये मिनिमम तुम्हाला 100 रुपयापासून तुम्ही इथे सुरुवात करू शकता इन्व्हेस्टमेंटसाठी. आणि देर इज नो मॅक्झिमम लिमिट, म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम इथे किती इन्व्हेस्टमेंट करायचे दर महिन्याला असू दे किंवा दर वर्षाला, तर ते असं फिक्स काही नाही आहे यामध्ये. आणि यामध्ये जो इंटरेस्ट रेट आहे तर तो ॲज ऑफ नो अप टू 8.5% आहे ॲज ऑफ नो. आता जसं गव्हर्नमेंट डिक्लेअर करेल दरवर्षी तर ते तसं व्हॅरी होत जाणार आहे. तर तुम्ही या इन्व्हेस्टमेंटसुद्धा हे खूप चांगल्या प्रकारे विचार करू शकता. हां, यामध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, एक लॉंग टर्म व्ह्यूमध्ये म्हणजे 5 ते 10 वर्षासाठी याचा विचार तुम्ही करू शकता. आणि यामध्ये पार्शल विड्रॉल वगैरे अशी काही म्हणजे स्कीम तर नाही आहे, पण तुम्ही जर तुम्हाला यावर पार्शल विड्रॉल करायचं जरी असेल तरी तुम्ही ॲज अ लोन म्हणून विड्रॉल इथे करू शकता. त्यावर जे काही इंटरेस्ट असेल तर ते तुम्हाला तिथे पे करावं लागेल, ठीक आहे. त्यानंतर यामध्ये जे काही टॅक्सेबल इन्कम असणार आहे तर ते 5व्या वर्षानंतर म्हणजे जे काही तुमचे
इंटरेस्ट तुम्ही अर्न केला असेल तर त्याच्यानंतर 5व्या वर्षानंतर ते तुम्हाला लागेल आणि 4 वर्षापर्यंत म्हणजे आता आज तुम्ही म्हणजे 2021 तुम्ही ते स्टार्ट केलं आणि 2024पर्यंत जी काही तुमची प्रिन्सिपल अमाऊंट असेल आणि जी काही तुमचे ते इंटरेस्ट म्हणजे जे काही रिटर्न असेल इंटरेस्ट रिटर्न असेल तर त्यावर काहीच इथे इंटरेस्ट लागणार नाही. पण 5व्या वर्षानंतर तुमच्या प्रिन्सिपल अमाऊंटवर टॅक्स नाही लागणार, पण तुम्ही जो इंटरेस्ट तिथं अर्न केलेला असतो, ठीक आहे, त्या प्रिन्सिपल अमाऊंटवर जितकाही तिथे इंटरेस्ट अर्न केलेला असतो तर ती टॅक्सेबल इन्कम असेल, ठीक आहे. तर ही सुद्धा एक खूप चांगल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट ठरू शकते. याचंही तुम्ही स्टेटमेंट IPSF सबमिट करते वेळी दिला तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे इथं टॅक्स बेनिफिट इथं भेटून जात आहे, ठीक आहे. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी आहे तर ती आहे युलिक, म्हणजेच काय, युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन. तर ही जी स्कीम आहे तर ही आहे रिलेटेड होती स्टॉक मार्केट. यामध्ये तुम्हाला एक इन्शुरन्सचं प्रोटेक्शनसुद्धा भेटते, प्लस तुमची जे काही इन्व्हेस्टमेंट असेल तर ते एक लॉंग टर्म गोलसाठी सुद्धा तुम्ही ते ठेवू शकता, ठीक आहे. म्हणजे लॉंग टर्म गोल तुमचे जे काय असेल तर ते सुद्धा इथं फुलफिल होऊ शकते. फॉर एक्झाम्पल 5 ते 10 वर्षामध्ये सुद्धा, ठीक आहे. आणि जी काही तुमची इन्व्हेस्टमेंट असेल तर ती म्हणजे कम्प्लिटली तर म्हणू शकत नाही, बाय द अमाऊंट ऑफ पर्सेंटेज म्हणजे 50-50 असेल किंवा 60-40 असेल ॲज पर दी कंपनी ऑफर्ड, ठीक आहे. तर ती इन्व्हेस्ट होते स्टॉक मार्केटमध्ये, ओके. तर यामध्ये लॉक इन पिरियड वगैरे असं काही नाही आहे. डिपेंडिंग अपॉन दी मार्केट सिच्युएशन तुम्ही कधी ती विड्रॉवल वगैरे करू शकता. यामध्ये टॅक्सेबल म्हणजे जे का तुम्हाला इंटरेस्ट रेट वगैरे मिळणार आहेत विथ प्रिन्सिपल अमाऊंट तर ते कम्प्लिटली टॅक्स फ्री असणार आहे. हां, ते अशी एक गोष्टसुद्धा ही येते की आता फॉर एक्झाम्पल एक फायनान्शियल इयर आहे, ठीक आहे. तर त्यामध्ये जर तुमचं जे काही प्रीमियम असेल जर ते 2.5 लाखाच्या जर ओव्हर गेलं तर त्याच्यानंतरचं जे काही अमाऊंट असेल तर ती तुम्हाला इथं टॅक्सेबल असणार आहे, ठीक आहे. तर याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. जर तुम्ही म्हणजे एक 2.5 लाखापेक्षा जास्त जर तिथं तुम्ही जर प्रीमियम पे करत असाल तर त्याच्यानंतर तुम्हाला तिथं टॅक्स त्या इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला तिथे द्यावे लागेल. अदरवाईज जर तुम्ही 2.5 लाखाच्या जर तिथे प्रीमियम भरत असेल तर त्यामध्ये तुम्हाला काहीच टॅक्स नाही लागणार. ज्यावेळी तुम्हाला जे काही IPSF तुम्ही इथं सबमिट करणार असेल तर याचं स्टेटमेंटसुद्धा तुम्ही दिला तरी चालेल, ठीक आहे. आणि याचे जे प्लॅन्स असतील किंवा म्हणजे याचे जे ऑफर्स आणि स्कीम्स असतील तर ते डिपेंडिंग अपॉन जे काही म्युच्युअल फंड्स असतील तर ते व्हॅरी होत जातात, ठीक आहे. तर त्यांचे जे नियमावली असेल किंवा जे काही त्यांचे नोटिफिकेशन्स असतील तर ते व्हॅरी होतात. म्हणजे त्यांची नियमावली कम्प्लिटली डिफरंट असेल फ्रॉम म्युच्युअल फंड टू म्युच्युअल फंड अँड ॲज पर द मार्केट कंडिशन्स ते तुम्हाला तसे नियमावली वगैरे ऑफर केले जातात, ठीक आहे. तर ही सुद्धा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असू शकते टू एक्सेप्ट दी टॅक्स, कारण तुम्हाला इथं ड्युअल इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी भेटून जाते. तर फर्स्ट म्हणजे एक इन्व्हेस्टमेंट तर झालीच, त्यानंतर बेस्ट ऑप्शन म्हणजे तुमचं जे काही इन्शुरन्स असेल ते, ठीक आहे. तर तुम्ही याचाही विचार करू शकता, ठीक आहे. तर ही होती युलिक म्हणजेच युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन. त्यानंतर आपण पुढे वळू नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटीकडे. यानंतर या व्हिडिओमध्ये सर्वात शेवट आणि सर्वात बेस्ट जे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे की जे आपल्याला टॅक्स वाचवण्यास मदत करते तर ती आहे सुकन्या समृद्धी योजना. ही जी योजना आहे ही गव्हर्नमेंट बॅक्ड स्कीम आहे, त्याच्यामुळे ही एकदम सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे, ओके. तर ही जी योजना आहे तर ती तुम्हाला अमंग ऑल दी नॅशनल बँकिंग्समध्ये तुम्हाला इथं भेटून जाईल, ठीक आहे. आणि याचं जी इंटरेस्ट रेट आहे तर ते ॲज ऑफ नाऊ अप टू 7.6% आहे. हे व्हॅरीज होत जाते फ्रॉम बँक टू बँक, ठीक आहे. म्हणजे बँक तुम्हाला कशी ऑफर करेल तर त्याच्यावर डिपेंड आहे. ही जी योजना आहे तर ती स्पेशली डिझाईन आहे फॉर गर्ल चाइल्ड, म्हणजे आता तुमच्या घरात मुलगी वगैरे असेल, ठीक आहे. तर तिच्या नावावर तुम्ही ते हे जे अकाउंट आहे तर ते ओपन करू शकताय. आणि टिल दी एज ऑफ 18 म्हणजे 18 वर्षापर्यंत जे काही इन्व्हेस्टमेंट तुम्ही केला असेल तर ते तुम्हाला विड्रॉ करता येणार नाही. पण 18 वर्षानंतर मिनिमम 15% ऑफ इंटरेस्ट रेट असेल किंवा जे काही प्रिन्सिपल अमाऊंट असेल ते मिळून तुम्ही मिनिमम 50% ऑफ अमाऊंट ते तुम्ही विड्रॉ करू शकता. आणि ॲट द एज ऑफ 21 म्हणजे जशी ती मुलगी 21 वर्षे झाली तर त्यानंतर तुम्ही ती जे काय अमाऊंट असेल तर ती कंप्लीट विड्रॉ करून घेऊ शकता, ठीक आहे. तर यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचं टॅक्स बेनिफिट इथं भेटून जातं आहे. आणि यामध्ये मिनिमम जी काही इन्व्हेस्टमेंट आहे तर ती आहे 800 रुपयांची आणि मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट आहे तर ती आहे 1.5 लाख रुपयांची, ओके. तर यावरचा जो काही म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट असेल किंवा जे काही आपण जे रिटर्न म्हणजे आपल्याला जे रिटर्न मिळते इंटरेस्ट रिटर्न जे मिळते हे कम्प्लिटली टॅक्स फ्री आहे टिल दी एज ऑफ 21 म्हणजे जोपर्यंत तुम्ही ती पॉलिसी ठेवशील जे काय अकाउंट ठेवशील तर त्यावर कम्प्लिटली एकदम टॅक्स फ्री आहे. त्यामुळे
हे एक सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे टॅक्स वाचवण्यासाठी. ठीक आहे. तर ही होती सुकन्या समृद्धी योजना अकाउंट स्कीम की ज्या थ्रू तुम्ही टॅक्स वाचवू शकता. तर अशा या सगळ्या स्कीम्स होत्या की ज्या थ्रू आपण टॅक्स बेनिफिट मिळू शकतो, टॅक्स एक्झेम्प्ट करू शकतो. ओके, तुम्ही ज्या का मी या सगळ्या लिंक्स वगैरे स्कीम्स वगैरे सांगितल्या तर त्याचा तुम्ही नक्कीच विचार करू शकताय. आणि या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करण्याआधी तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला सुद्धा एकदा विचारून घ्या, कारण मी असं काही सल्लागार नाही की ज्यामध्ये तुम्ही डायरेक्टली जाऊन इन्व्हेस्ट करा. ठीक आहे. यामध्ये जितक्याही मी सगळ्या स्कीम्स सांगितल्या तर त्या वन ऑफ द बेस्ट स्कीम्स आहेत टू इन्व्हेस्ट इन अँड टू गेट टॅक्स बेनिफिट. ओके, ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं की हीच इन्फॉर्मेशन मी फक्त तुम्हाला देऊ इच्छितो. जर तुम्ही टॅक्सेबल इन्कम मध्ये जर तुम्ही येत असाल, इन्कम ब्रॅकेटमध्ये येत असाल, तर तुम्हाला बेस्ट काही या ज्या स्कीम आहेत तर त्या मी तुम्हाला आत्ताच सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच आहे. पुन्हा भेटू आपण नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. ठीक आहे. टाटा, बाय बाय.